आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तासगाव पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून 2 पिस्तूल एक जिवंत काडतूस पोलिसांनी हस्तगत केली आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते। त्यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवण्यात आली। यामध्ये तासगाव पोलीस ठाणे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अंमलदार पोलीस शिपाई सूरज जगदाळे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की तासगाव ते मणेराजुरी रोडवर चिंचणी फाट्याजवळ एक इसम पिस्तूल बाळगून थांबला आहे। सदर इसमावर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथक लक्ष ठेवून होते। मिळालेल्या माहितीनुसार संशयिताला पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेतले। त्याची चौकशी केली असता आरोपीने सुजल रामचंद्र धनावडे असे नाव असल्याचे सांगितले। वय वर्ष 20, राहणार मेढा, तालुका जावळी, जिल्हा सातारा। यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता एक देशी बनावटीचे पिस्तूल मिळून आले, मात्र हे पिस्तूल बाळगण्याचा परवाना त्यांच्याकडे मिळून आला। आरोपी सुजलची कसून चौकशी केली असता मध्य प्रदेशमधील सेंधवा गावातील पल्लू सिंग, पूर्ण नाव माहीत नाही, या व्यक्तीकडून एकूण 2 पिस्तूल स्वतः खरेदी केले असल्याचे सांगितले। त्यातील एक पिस्तूल हे तासगाव येथे विक्रीसाठी आणले आहे, तर दुसरे पिस्तूल आणि काडतूस हे मी माझ्या गावी मेढा येथे ठेवले असल्याचे सांगितले। अंगझडतीमध्ये मिळून आलेली एक देशी बनावटीची पिस्तूल जप्त केली। तासगाव पोलिसांनी मेढा येथे जाऊन आरोपींच्या घरातून आणखी एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस जप्त केले आहे। एकूण 2 पिस्तूल व एक जिवंत काडतूस असे अवैध शस्त्र तासगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सदर आरोपी विरुद्ध पोलीस शिपाई सूरज जगदाळे यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील करत आहेत।